मुनिवर, नारायण नारायण. प्रणाम देवा. देवा, आपण मला बोलवले? होय मुनिवर, मला तुमच्यावर एक दायित्व सोपवायचे आहे आणि म्हणून मी तुम्हाला बोलवले. देवा, आपण माझ्यावर जे दायित्व सोपवाल ते मी पूर्ण करेन. मुनिवर, आता जेजुरीत आख्यान ऐकायला बानू गडावर नाही आहे, तरी पण आख्यानात काय सुरू आहे हे बानूला कळत आहे. होय देवा, ते मला ठाऊक आहे आणि त्यामुळेच आत्मज्ञान होण्यासाठी या आख्यानातून तिला अनेक गोष्टी आत्मसात करणे शक्य झाले आहे. तरी पण मुनिवर, आपल्याला एका गोष्टीचा विचार करायला हवा. कोणत्या गोष्टीकडे देवा? बानू जर आख्यान ऐकायला जेजुरीत उपस्थित असती तर तिला पडलेल्या शंकेचे निरसन इथे करता आले असते, पण ती इथे नसल्याने आख्यानात जे काही घडत आहे त्याबद्दल तिच्या मनात शंका ह्या निश्चितच असणार. देवा, ही गोष्ट माझ्याही लक्षात आली होती, परंतु आख्यानाच्या ओघात या संदर्भात काय करता येईल याचा विचार मी केला नाही. मुनिवर, आता एकीकडे आख्यानात युद्ध कथेला आरंभ होत आहे, तर दुसरीकडे बानूला आदिशक्तीची उपासना करायला सांगितली आहे. ह्या साऱ्याचा परिणाम मात्र होणार हे निश्चित. तेव्हा मुनिवर, बानूला पडलेल्या शंकेचे निरसन करायला तुम्ही तिला भेटायला जावं असं मला वाटतं. होय देवा. मुनिवर, म्हाळसा आणि बानूला साक्षात्कार होण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.